नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। बाजारभावामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी झाला हवालदिल। बाजारभावामुळे संतप्त झालेला शेतकरी रवींद्र भानुदास गाडे, राहणार काळेगाव, तालुका हवेली, जिल्हा बीड येथील या शेतकऱ्याने लाखो रुपयाची झेंडूची फुले टेम्पोमध्ये घेऊन पुणे येथील मार्केटमध्ये नेले असता झेंडूच्या फुलांना 10 रुपये किलोप्रमाणे सुद्धा भाव मिळाला नाही। टेम्पोचे भाडे पण निघत नव्हते। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सर्व फुले नगर पुणे हायवेवर एका साईडला टेम्पो उभा करून सर्व फुले फेकून दिली। ती फुले फेकून देत असताना तो शेतकरी अक्षरशः रडत होता। ना त्याची कोणी समजूत काढत होते, ना त्याला कोणी मदत करत होते। शेतामध्ये कष्ट करून जर त्या कष्टाचे फळ त्याला मिळत नव्हते, त्यामुळे त्या शेतकऱ्याने सर्व फुले फेकून दिली आहेत। या ठिकाणाहून काल रात्री मी झेंडूचे फुलं फुलटेकडी या भागामध्ये नेले। त्याला भाव नाही लागला। माझ्या गाडीमध्ये 150 कॅरेट होते। 150 कॅरेटमधले माझे फक्त 8 कॅरेट विकलेत। 10 रुपये भावाने मी द्यायला तयार झालो, तरी कुणी घेतले नाहीत। ही वेळ आमच्यावर शेतकऱ्यावर आली आणि सगळं जग सांगतंय नवीन पिकं घ्या, नवीन पिकं घ्या। कापूस केला त्याला भाव नाही, सोयाबीन केला त्याला भाव नाही, नवीन फुलं लागवड केली, म्हणलं याला तरी भाव राहील। हताश झालो साहेब, मी हताश। काल परवा फुलं तोडले, महिलेला माझे 15,000 रुपये गेलेत आणि ह्या वाहन लावलं त्याला 15,000 रुपये भाडं गेलं। ह्याचं भाडं अक्षरशः निघलं नाही। मी पुणे हरवलं, हे फुलं टाकून दिले, अक्षरशः माझ्या फाशी गेले वेळ आली। ह्या प्लॉटला माझा 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे। हे फुलं आणण्यासाठी हरणात प्रेम केलं, हे केलं, मी झटलोय आणि या झटण्याला की असं यश भेटलंय मला। काय करायचं आम्ही या ठिकाणी? मला एवढं मी हतबल झालोय की विचारता सोय नाही। त्यामुळं हे मी रागा इथं फुलं टाकून दिलेत पुणे हवेला। मला फाशी घेण्याची वेळ आली, हे मी या ठिकाणी नमूद करतो। भानुदास गाडे, राहणार बीड जिल्हा, या ठिकाणाहून मी फुलटेकडीला रात्री गाडी भरून झेंडूचे फुलं आणले। जवळपास माझ्या गाडीमध्ये 125 कॅरेट माल होता। त्याचे मिनिमम जर बाजारात भाव बघितला तर तो भाव मला लाख रुपयाचा लॉस आहे। फुलं तोडण्यासाठी महिला वर्ग 15 ते 20 हजार रुपये माझा खर्च झाला। गाडी भाडं मला 15,000 रुपये लागले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला 10 रुपये पण भाव लागला नाही। नगर पुणे हवेवर मी हे फुलं टाकून दिलेत। शेतकऱ्यांनी जगायचं कसं? मला फाशी घालण्याची वेळ आली फुलामुळं। सोयाबीन करतो। बीड प्रतिनिधी ठकसेन गायके। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।